2010 सालापासून गेली 14 वर्षे मी ब्रह्मविद्येमध्ये आहे। माझ्या आईचाच मी ओढवून घेतलेला संधिवात होता साधारण 94 पासून। कितीतरी वेळा मला त्याची ट्रीटमेंट घ्यायला लागली, फिजिओथेरपी घ्यायला लागली, औषधं घ्यायला लागली। पण जसं मी ब्रह्मविद्येत आले तेव्हापासून माझे हे दोन्ही गुडघे जे कम्प्लीटली एक्सरे मध्ये डिजनरेट झालेले होते पूर्णपणे बरे झाले। माझ्या एक साधकाला, मी डॉक्टर असल्याने माझा पेशंटच होता तो, की त्याला रुमॅटॉइड आर्थरायटिस नावाचा एक आजार सुरू झाला होता। हा आजार ऑटोइम्यून आजार आहे की ज्याचं काहीही कारण नसतं, ते फक्त स्ट्रेस, ताण। त्यांचे सगळे रक्त तपास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा ताणामुळे निर्माण झालेला आजार आहे। कुठल्याही औषधाने त्यांना काही फरक पडत नव्हता। माझ्या वर्गाला आले आणि वर्गाला त्यांना मी म्हटलं की नीट साधना तुम्ही केली तरच यातनं बाहेर याल। आणि विदिन 6 मंथ्स त्यांचा तो आजार जो पूर्णपणे फ्लेज झाला असता पूर्ण रुमॅटॉइड आर्थरायटिस मध्ये, तो बरा झाला केवळ आणि केवळ ब्रह्मविद्येच्या साधनेमुळे। मला वाटतं ब्रह्मविद्येमध्ये आलेल्या प्रत्येक साधकांनी श्वसन प्रकारांचा सराव आणि साधना, ध्यानाची साधना ही नियमितपणे केली पाहिजे। ब्रह्मविद्या ही श्वास आणि विचारांवरतीच आधारलेली आहे। या साधना आणि सरावानेच आपला श्वासही वाढतो आणि आपला आत्मविश्वासही वाढतो। जीवनाचे नियम शिकतो, ते जर आपण पाळायला लागलो तर आपलं जीवन अगदी परिपूर्ण होतं।